माळी महासंघ पुणे शहर शाखेतर्फे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन नामकरणासाठी पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे माळी महासंघ पुणे शहरचे अध्यक्ष दीपक जगताप यांच्यातर्फे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते। गेल्या 4 वर्षापासून प्रशासनाला माळी महासंघ पुणे शहरच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु मेट्रो स्टेशन प्रशासनाने मंडई मेट्रो स्टेशन असेच नाव ठेवले असून ते महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे त्वरित करावे अशी मागणी माळी महासंघ पुणे शहरतर्फे करण्यात आली होती। या उपोषणाची दखल 4थ्या दिवशी मेट्रो प्रशासनाने घेऊन मेट्रो प्रशासनाच्या प्रशासन जनसंपर्क व रोलिंग स्टाफचे कार्यकारी संचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी लेखी पत्र दिले। यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी मोलाचे सहकार्य केले। यामध्ये मेट्रो प्रशासनाकडून मंडई मेट्रो स्टेशनचे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे नामकरण 12 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर पुण्याच्या माजी आमदार कमल ढोले पाटील व पुणे महानगरपालिकेच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या हस्ते दीपक जगताप यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले। यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम अण्णा गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा गायत्री लडकत, महिला अध्यक्षा स्मिता शैलेश लडकत, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष नानासाहेब पुदळे, प्रदेश उपाध्यक्ष हिरामन भुजबळ, युवा कार्याध्यक्ष प्रज्वल बनकर, उपाध्यक्ष बाळासाहेब लडकत, सचिव गिरीश दगडे, सचिव रीमा लडकत, महात्मा फुले वसतिगृह विश्वस्त राहुल ढोले पाटील, सुनंदा बोराटे, सनमित्र बँक अध्यक्ष गणेश फुलारे, सारंग राऊत, यशोदा नाखाडे, संदीप पुदळे, सीमा घोड, शारदा फरांदे, राजेंद्र लडकत, रवी सहाने, सोमनाथ बटवाल, हनुमंत टिळेकर, योगेश वाघोले, कुंडली गायकवाड, गणेश वाडकर, गणेश रोडे, मारुती भुजबळ, राजेंद्र मानकर, नितीन कळमकर, स्मिता सुधीर लडकर, हरीश जाधव, सतीश गायकवाड, विलास रासकर, इंद्रजित रायकर, प्रतिभा झगडे, भीमराव जयवाळ, वंदना बनकर, वनिता नांगरे, शशिकला ढोले पाटील, वैशाली रासकर, विजय कोठावळे, संदीप चौरे, योगेश टिळेकर, संतोष बनकर, अनंता रासकर, कैलास काटे, तेजा भास्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। या मंडई मेट्रो स्टेशनचे नामकरण महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असे 12 डिसेंबर 2025 पर्यंत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माळी महासंघ पुणे शहर शाखेचे अध्यक्ष दीपक जगताप यांनी दिला आहे। या बेमुदत उपोषण आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, ये 4 दिवस उशीर झाला की अधिकारी राज्यसभेने सोडला याही तुम्ही उत्तर देऊ शकला असता, पण आमचं माझं नाव कमल ढोले पाटील, माजी आमदार। आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जगभर काय केले सगळ्या दुनियेला माहिती आहे, परंतु पुणे शहरामध्ये जे आता मेट्रोचं काम झालेलं आहे, रेकॉर्डला असताना बोर्डावर नाव महात्मा फुले मंडई असतानासुद्धा नुसतं मंडई लावलं, त्याचा हेतू काय होता हे आम्हाला कळलेलं नाही आहे आणि ते कळलं नाही। त्याच्यामुळं आम्ही 4 दिवस झाले उपोषणाला बसलो। माळी महासंघाचे अध्यक्ष जगताप साहेब आणि महिला अध्यक्षा हे सगळ्या मिळून उपोषणाला जेव्हा बसलो आणि मग नंतर ज्या वेळेला मेट्रो अधिकारी इथं आले त्यावेळेला त्यांनी जे काय काय सांगितलं ते आम्हाला काही पटलं काही नाही पटलं। त्याच्यापुढे आम्ही आत्ता आज जे आले परत त्यांच्यावर मी बोलले तेव्हा त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही तुम्हाला याचे हे पाठवतो, परंतु आज 12:30-1 पर्यंत जेव्हा ते आले आणि त्याच्यानंतर आमच्याशी आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर संगमताने आम्ही कसं काय करायचं हे आम्ही आमचं ठरवलं आणि त्यांनी त्यांचं ठरवलं। परंतु शेवटी आम्ही जे पत्र त्यांना दिलेलं होतं हे जवळजवळ 4.5 वर्ष झालेलं हे काम चालू आहे की नाव बदलायचे, पण ते का बदलायचं हे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलंच नाही आहे। परंतु ज्या वेळेला आम्ही सगळे इथं उपोषणाला माळी समाज असं नाही मी म्हणणार, सगळ्या समाजाचे सगळ्या पक्षाचे लोक ज्या वेळेला इथं येऊन आम्हाला भेटून जात होते, पाठिंबा देत होते, याच्यावरूनच कळतंय की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काय केले आपल्यासाठी। ज्या वेळेला आजारी पडले संपूर्ण आयुष्य त्यांनी श्रीमंतीमध्ये असतानासुद्धा लोकांच्यासाठी जे आयुष्य वेचलं आणि शेवटी त्यांना औषधाला पैसे मिळाले नाही आहेत, तर आपल्यालाही उपोषण करणं महत्त्वाचंच होतं आणि ते आम्ही केलं आणि त्याला यश येऊ लागलेलं आहे। आता एक 10 तारखेपर्यंत 10 दिवसाचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे
आणि त्याच्यात परत आम्ही टाकलेलं आहे की ते जर ओलांडले 10 दिवसाच्या नंतर तर आम्ही आमचं काय पुढचं पाऊल उचलायचं ते उचलणार आहोत. परंतु मला वाटतं ते पाऊल उचलायला मेट्रो शासन लावणार नाही ही आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अश्विनी नितीन कदम, माजी स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महानगरपालिका. आज या ठिकाणी आमच्या माळी महासंघातर्फे पुणे शहराचे अध्यक्ष दीपकजी जगताप आणि आमच्या महिला अध्यक्ष स्मिताताई लडकत यांनी एक उपोषण केलं होतं. याचं एक खूप महत्त्वपूर्ण असं कारण होतं, कारण आपल्या पुणे शहरात मेट्रो सुरू झालेली आहे आणि वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणांना त्या स्टँड म्हणजे ते जे काही स्टॉप आहेत त्याला काही नावं आहेत. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असलेला मंडई स्टेशन हे जे काही ठिकाण आहे इथे सुरुवातीपासूनच ह्या जागेला महात्मा फुले मंडई असं नामकरण आहे आणि हे अगदी म्हणजे न सांगण्यासारखं किंवा समजण्यासारखा विषय नाही आहे. तर ज्यावेळी मेट्रो स्टेशन सुरू झाले आणि ऑनलाईन उद्घाटनं झाली तर त्यावेळी या ठिकाणाचं या स्टेशनचं उद्घाटन झालं तेव्हा मंडई स्टेशन असं नामकरण त्याच्यामध्ये आलं आणि त्याबरोबर हे लक्षात आल्या क्षणापासून आमच्या माळी महासंघ असेल, आमचे दीपक भाऊ असतील, स्मिताताई असेल आणि सगळेच पदाधिकारी या ठिकाणी त्यावेळेसुद्धा लगेचच उपोषण केलं होतं आणि जवळजवळ 4 वर्ष झाली मेट्रो प्रशासनाला दीपक भाऊ सतत वारंवार पत्रव्यवहार करतात आणि हा पत्रव्यवहार करूनसुद्धा या नामकरणाकडे दुर्लक्ष झालं. त्या मागून येऊन जवळजवळ आता बुधवार पेठचं स्टेशन असेल, भोसरीचं असेल, या सगळ्या स्टेशनची नावं बदल केला या नावामध्ये, परंतु मंडई स्टेशनचं मात्र नाव त्यांनी बदल करायला वेळ लावला. या ठिकाणी मला कुठेतरी जातीपातीचं राजकारणाचा उगाच न कळत संशय यायला लागलेला आहे. मी त्या दिवशी सगळी बातमी वाचून आले आणि अधिकाऱ्यांना विचारलं देखील की जेव्हा तुम्ही आम्हाला पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये डेमॉन्स्ट्रेशन दिलं, प्रात्यक्षिकं दाखवली की असं अशी मेट्रो होणार, असे स्टेशन्स होणार, त्यावेळीसुद्धा तुमच्या ग्राफमध्ये, तुमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये आणि या ठिकाणी जे काही आता आपण पाहतोय ग्राफ लावला आहे स्टेशनचा की स्वारगेटनंतर डायरेक्ट लगेच मंडई स्टेशन नाही आहे तर महात्मा फुले मंडई स्टेशन असं नाव आहे स्टेशनचं. असं असतानासुद्धा तुमच्याकडून वरती मोठी पाटी जी आहे ती मंडई स्टेशन का, आणि ते तुम्ही अशा पद्धतीने ज्या माणसाने हे मंडई स्टेशन असं नामकरण केलं त्याचा हे करताना हात का नाही थरथरला हा प्रश्न आम्हाला पडला आहे. कारण आज महात्मा ज्योतिबा फुल्यांचं जगासाठी, देशासाठी इतकं मोठं योगदान आहे आणि पुणे शहरामध्ये तर अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचं स्थायी समिती अध्यक्षपद अर्थकारण ज्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी समाज हिताचं, जनहिताचं केलेलं आहे अशा व्यक्तीचं नाव या ठिकाणी राहतच कसं, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ही व्यक्ती काही विसरण्यासारखी किंवा हे नाव टाळण्यासारखं नाही आहे. मला एका गोष्टीचा आणखीन धक्का वाटला की आमच्या दीपक भाऊंनी खासदार साहेबांना असंच विचारलं की बाबा हे नाव असं चुकलेलं आहे, मंडई स्टेशन दिलं आहे, तर त्यांनी उत्तर दिलं की नाही, जरा ते महापुरुषांची नावं म्हणे द्यायचा केंद्रामध्ये निर्णय झाला की महापुरुषांची नावं द्यायची नाहीत. मग माझ्यापुढे असा प्रश्न पडतो की जर का केंद्रामध्ये असा निर्णय झाला आहे तर मग जेवढ्या महापुरुषांची नावं आहे ती सगळी काढणार आहे का केंद्र शासन? तर हे अतिशय चुकीचे उत्तर बेजबाबदारपणे दिली गेलेली आहेत. मला या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा मी सुनावलेलं आहे की ते गाडगिळ साहेब असतील, त्यांच्या ज्युनियर आहेत आणि आता आमच्या आलेले इथे जे पत्र देऊन गेलेले हे उपोषण करायलाच लागलं नाही पाहिजे होतं, कारण तुमच्याकडे ऑफिशियली सगळ्या प्रोसेस आहे. 4 दिवस तुम्ही समाज बांधवांचा अंत बघितला, त्यांना उपोषणाला बसवलं. हे बेमुदत उपोषण म्हणजे असं झालं की करा काय करायचं ते बघतो आम्ही, हो ते जरा उपोषण करायची हौस आहे ना, जरा बसू दे 4 दिवस. तर हे योग्य नाही आहे. हे विचार 100% यांच्या मनात आलेले आहेत. कारण हे आता ह्यांनी जो काही पत्र मला गाडगिळ साहेबांनी या ठिकाणी त्या दिवशी मी 2 दिवसापूर्वी येऊन गेले दीपक भाऊंना भेटून रविवारी पहिल्याच दिवशी. मान्य झाल्या, तुमच्या भावना काय आहेत? हे बघा, आमच्या भावना या कायम चांगल्याच राहणार आहेत, कारण शेवटी आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत. आज सावित्रीच्या लेकी म्हणून आम्ही इथे नावारूपाला आलो आहे, या समाजासाठी काम करतोय, पुणे शहरासाठी योगदान देतोय कष्टाचं. आमचे सगळे समाज बांधव आम्हाला प्रोटेक्शन देतात, सहकार्य देतात आणि जेव्हा आमच्यामध्ये ताकद निर्माण होते तेव्हा आम्ही आवाज उठवतो. परंतु आज या भावना आहेत की
आनंद तर आहेच आहे, प्रश्नच नाही, ते व्हायलाच पाहिजे होतं. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की आम्हाला ते हट्टाने मागून घ्यावं लागलं, त्याच्यासाठी आम्हाला उपोषण करावं लागलं. या गोष्टीची खूप मोठी खंत आहे. आणि अशा पद्धतीचं जिथे जिथे कुठे सावित्रीमाई असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्या बाबतीमध्ये कुठेच शासनाकडून, मग केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, ज्या ज्या गोष्टी त्यांच्याशी रिलेटेड आहेत तिथं कुठेही अन्याय होता कामा नये. त्यामुळे आमच्या भावना या मिश्र स्वरूपाच्या आहेत. आज तुम्ही आमची अट मान्य केली, तुम्ही सांगताय प्रोसेसमध्ये अजून झालेलं नाही आहे, ते प्रोसेसमध्ये आहे, ते नाव जेव्हा येईल तेव्हा आम्ही 100% इथे पेढे वाटू आणि करू. पण एवढे सगळं कष्ट घेतल्यानंतरच जर का न्याय मिळणार असेल त्या गोष्टीला, त्यामुळे या गोष्टीची खंत वाटते. आणि जे काही केलेलं आहे मंडई स्टेशन, त्याचा या ठिकाणी या निमित्ताने मी निषेधसुद्धा व्यक्त करते. माझ्या या ठिकाणी मिश्र स्वरूपाच्या भावना आहेत आणि एक समाधान व्यक्त करते की आमचे समाज बांधव अतिशय जागरूकतेने आपल्या समाजाचं किंवा आपल्या महात्मांचं नाव कुठेही खाली येता कामा नये याची खूप पदोपदी काळजी घेत आहेत आणि यासाठी मला त्यांचं कौतुक देखील वाटतंय. धन्यवाद. मी दीपक जगताप, पुणे शहर माळी महासंघ अध्यक्ष. महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी मंडई मेट्रो स्टेशनला महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन हे नाव देण्यासाठी उपोषणाला बसलो. 4 दिवस मी या ठिकाणी बसलो. 4 दिवसामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजबांधव, त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी आणि आमचे सर्व माळी महासंघाचे पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला पाठिंबा दिला आणि तो पाठिंबाच्या जोरावरतीच आज मेट्रो प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी 10 दिवसात या ठिकाणी महात्मा फुलेंचं नाव या मेट्रो स्टेशनला देतो असं लेखी पत्र दिलं. मी त्यांचं पण या ठिकाणी आभार मानतो आणि आमचे माननीय आमच्या मार्गदर्शिका आणि माळी महासंघाच्या सल्लागार आदरणीय आमदार कमलनानी ढोले पाटील, त्याचबरोबर आमचे माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूरामांना गायकवाड आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष गायत्रीताई लडकत, पुणे शहर महिला अध्यक्ष स्मिताताई लडकत, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष नानासाहेब कुदळे, राम लडकत असतील, बाळासाहेब लडकत असतील आणि बाकीचे सर्व पदाधिकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रात्रंदिवस सगळे पदाधिकाऱ्यांनी मेहनत केली आणि अश्विनीताईंनी एक चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यांना कसं मॅनेज करायचं आणि त्यांच्याकडून आपलं काम कसं करून घ्यायचं ह्याचं एक चांगलं आम्हाला त्याच्यातनं शिकायला मिळालं. आणि त्या दिवशी अश्विनीताई कदमांनी या ठिकाणी 1 तास त्या अधिकाऱ्यांची संपूर्णपणे ही माहिती देऊन त्यांच्याशी भांडणं करून त्यांना या कामामध्ये प्रयत्न करायला लावले. त्यांचं पण मी या ठिकाणी माळी महासंघ पुणे शहराच्या वतीनं धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. नमस्कार, मी गायत्री दिनेश लडकत, महिलाच प्रदेशाध्यक्ष माळी महासंघ. आजचं हे जे आम्ही उपोषण केलेलं आहे ते काही फार आनंददायी प्रसंग नाही आहे. मात्र हे करत असताना आम्हाला जो वारसा लाभला आहे, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला संघर्ष करायला शिकवलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा संघर्ष करायची वेळ येईल तेव्हा आम्ही संघर्ष करणार, मागे हटणार नाही, कारण आम्ही शेवटी त्यांचे वारस आहोत. पुण्यनगरीला ज्या माणसानं, ज्या स्त्रीनं एवढं मोठं योगदान दिलं, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, त्यांना त्यांच्या केवळ नाव देण्यासाठी ही वेळ यावी आणि एवढं आंदोलन करावं लागावं ही शोकांतिका आहे आणि हे पुणेकरांना निश्चितच शोभणारं नाही. मात्र हे करत असताना खूप संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला, खूप लोकांनी आमची काळजी घेतली. मला काही नावं नमूद करावीशी वाटतात. मला कौतुक करायचं वाटतं आहे ते पुणे पोलीस संघटनेचं, कारण पोलिसांनी येऊन आम्हाला खूप सपोर्ट केला, आमची व्यवस्थित काळजी घेतली. प्रत्येक वेळी आमची विचारणा करत होते की तुम्ही व्यवस्थित आहात ना, येऊन बघत होते. मला वाटतं ही जी आम्हाला सर्वसामान्य माणसांकडनं जी सहानुभूती मिळाली, त्यांच्याकडनं जो सपोर्ट मिळाला, येणारे जे मेट्रोमधनं येणारी जी शाळकरी मुलं होती तीसुद्धा आम्हाला सांगत होती की तुम्ही जो स्टँड घेतलेला आहे, तुम्ही जे आंदोलन करत आहात ते अतिशय योग्य आहे. जे एका शाळकरी मुलाला कळलं ते प्रशासनाला कळायला इतका विलंब लागला ह्याची खंत तर आहेच. मात्र कौतुक हे आहे की आम्ही महात्मा फुलेंचे वंशज आहोत, संघर्ष करत राहणार. तुम्ही येऊ देत की ते काय आम्हाला वादळं यायचेत, आम्ही त्या वादळांना असंच तोंड देत राहणार. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं
त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आजचा दिवस गोड झालेला आहे. वाट बघतो आहोत की ज्या दिवशी इथं पूर्ण व्यवस्थितपणे आमच्या मागण्या ज्या पद्धतीने आम्हाला हवं आहे त्या पद्धतीनं महात्मा फुले मंडई स्टेशन असं नाव जेव्हा होईल तेव्हा जल्लोष होईल. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्मिता शैलेश लडकत, माळी महासंघ पुणे शहर महिला अध्यक्षा. आज इथे जे आमचे माळी महासंघाचे पुणे शहराचे अध्यक्ष श्री दीपक भाऊ जगताप आणि आमचे सगळे पदाधिकारी उपोषण 28 तारखेपासून महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आम्ही इथे उपोषणाला बसलो होतो. त्या उपोषणाला आज मेट्रो प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. आनंद आहेच, पण त्याचबरोबर खंतही आहे की उपोषणाला बसायला लागलं. पण आज आम्हाला इथे त्यांनी पत्र देताना आम्ही कुठेही जल्लोष सादर नाही केलेला, कारण जेव्हा खऱ्या रूपाने इथे महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नाव दिसेल त्या दिवशी आम्ही सर्वजण पेढे वाटून निश्चितच जल्लोष साजरा करू. पण जर ते नाव दिसलं नाही तर क्रांती मात्र करायला लागणारच आहे आणि आम्ही ती तीव्र आंदोलनाची तयारी ठेवलेली आहे. हे मेट्रो प्रशासनाने दखल घ्यावी त्याची, एवढंच माझं म्हणणं आहे. जय ज्योती, जय क्रांती.